नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे कोल्हापूरमधून. कोल्हापूरच्या पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे नागरिकांचं आता स्थलांतर सुरू झालंय. कोल्हापुरातील आंबेवाडी चिखली ग्रामस्थांच्या स्थलांतराला आता सुरुवात झाली आहे. घराघरातलं सामान घेऊन, जनावरांना घेऊन आता नागरिक निघालेले आहेत. पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे. 4 ते 5 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करते आणि त्यामुळेच नदीकाठच्या गावातील लोकांनी आता स्थलांतराला सुरुवात आहे ती केलेली आहे. मी आता आहे चिखली या गावामध्ये. आपल्याला माहिती आहे 2019 असेल 21 असेल या सगळ्या महापुराच्या काळामध्ये सर्वाधिक फटका हा चिखली आणि आंबेवाडी गावांना बसलेला होता आणि त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीचं नुकसान होऊ नये म्हणून पाणी पातळी वाढत असतानाच खबरदारी म्हणून हे सगळं कुटुंब आपण बघतोय. आपल्या जनावरांसह स्थलांतर करत असतानाचं चित्र आपण बघतोय. अगदी लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, हे सगळे आता स्थलांतर करण्याच्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच जर आपण बघितलं तर जिल्हा प्रशासनानं देखील स्थलांतरासाठी तयार राहण्याच्या सूचना या सगळ्या आंबेवाडी आणि चिखलीमधील ग्रामस्थांना दिलेल्या होत्या. आजी, काय सांगाल? पाणी वाढायला लागले, कुठं वाढायला लागले? आम्ही सोनतळीला निघालोय. नवीन चिखली झालेली तिथं शाहू महाराजांनी जागा दिल्या, तिथं आम्ही निघालोय. आता तिथं किती दिवस राहणार तिथं? आता पाणी उतरेपर्यंत 1 महिना तरी जाईल. प्रशासन आलं होतं का इथं? काय सूचना देऊन गेले? गेले सूचना देऊन गेलेले. स्थलांतर व्हावं म्हणून सांगितले पाणी वाढवायचं. तर पाहिलं आपण हे लोक जे आहेत त्यांचं 2019 असेल 21 असेल या सगळ्या महापुराच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं आणि तेच नुकसान टाळण्यासाठी आता पंचगंगा नदीचं पाणी वाढण्याआधी किंवा गावात शिरण्याआधीच हे सगळे लोक आपल्या सगळ्या साहित्यासह, प्रापंचिक साहित्य आणि गुराढोरांसह स्थलांतर करत असल्याचं चित्र आंबेवाडी आणि चिखली गावांमध्ये पाहायला मिळतंय. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.